हॅलो मैत्रिणींनो, नमस्ते. तर मी आली आहे इथे स्वामींच्या मंदिरात. मी आता पहिले महादेवाचं मंदिर घेणार आहे. बघा इथे किती छान नंदी आणि कासव आहे. नमस्कार केला त्याच्यानंतर मी चालली आहे महादेवाच्या मंदिरात. इथे शिव पार्वतीची पिंड आहे. हे धारेश्वराचं मंदिर आहे, आमच्या इथलं प्रसिद्ध महादेवाचं मंदिर. मी मंदिरात गेली. हे बघा किती छान महादेवाचे पिंडे आहेत आणि इथे पिंड ही दर्शन आरशात दिसतो समोर. तर ओम नमः शिवाय. तर बघा किती सुंदर इथे मी घेतलं आहे महादेवाचं दर्शन. ही आहे पार्वती आणि हे फडीचा जो आहे तो आहे महादेव. तो आमच्या इथला प्रसिद्ध महादेव आहे. आम्ही दर्शन घेऊन स्वामींच्या मंदिरात आलो आणि इथं स्वामींचं दर्शन घेतलं. भरपूर अशी गर्दी होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग बाहेर थोडी माळ वगैरे जपली, थोडं तपाला बसलो. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आज मला करायची होती तुरीच्या डाळीची खिचडी, म्हणजे साधी खिचडी करायची होती तुरीच्या डाळीची. मग हे बघा मिरची, आलं, लसण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. मी साधीच खिचडी करणार होतो, लाईटली, मसाले वगैरे टाकून नव्हती करणार. हे बघा हे सगळं मग मी टाकून छान असं मिक्स केलं. टोमॅटो वगैरे सगळं, कोथिंबीर वगैरे, हळद आणि मीठ हिरव्या मिरचीची केली. बाकी मी कुठलाही मसाला, लाल तिखट वगैरे नाही घातला. आणि त्याच्यात 1 चम्मच मीठ घातलं. आणि हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने. आणि असा मुलांना आवडतो माझ्या साधाच तुरीच्या डाळीचा भात. जास्त तिखट वगैरे केले की नाही चालत. आणि उपवासाच्या दिवशी शक्यतो मी जास्त असं तिखटाचे पदार्थ देवाला नैवेद्य नाही दाखवत. साधेच असं हळदी मिठातलाच दाखवते. आणि माझ्या मुलांना पण हा भात खूप आवडतो साधा. तुम्ही पण एक वेळा ट्राय करा हे तुरीच्या डाळीची खिचडी. असं पलीकडे मी पाणी ठेवलं आहे एक तांब्या भरून. आणि मग इथे मी तो गडवा पाण्याचा टाकला. गरम पाणी करूनच खिचडीत घालायचं, म्हणजे भात खूप छान सुटसुटीत आणि चवीला छान होतो. जर गार पाणी जर आपण भातात घातलं तर मग ते एकदम चिकट भात होतो आणि तो शिजत पण नाही व्यवस्थित. आणि मी घातला कोथिंबीर. गरम पाणी घालून नंतर कोथिंबीर घालून छान मिक्स केलं मी त्या भाताला. मी लवकर नाही झाकण लावलं, थोडं एकदा मिक्स केलं त्याच्यानंतर त्याचं झाकण लावलं. आणि 2 शिट्यामध्ये भात तयार होतो. हे बघा मी लावला आहे इथं कुकर. आणि हे मी स्वामींच्या मंदिरात गेली होती ना, तिथून प्रसाद आणला. मी काय प्रसाद खाल्ला नव्हता. केळामध्ये शिरा होता आणि देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी काही उपवास सोडत नाही. माझा गुरुवारचा ब्लॉक आहे, थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मी काही